Dear student, in the last lecture we have seen types of matter. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचे प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा म्हणजे स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा अशा प्रकारच्या 4 प्रकार त्या ठिकाणी द्रव्याचे पाहिले. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी टाइप्स ऑफ एलिमेंट्स त्या ठिकाणी पाहिले. मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश अशा प्रकारचं त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याचं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं तर त्याच्यामधला पहिला सायंटिस्ट आपण पाहिला होता ड्रोबेरायनर. त्या ड्रोबेरायनरनं काय केलं, मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याचे असताना जे काही अणुभारांक जे आहे तर त्या अणुभारांकाची चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केली आणि चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केल्यानंतर मधल्या मूलद्रव्याचं असणारे जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते ॲटॉमिक मास इतर मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढं त्या ठिकाणी असतं. हे आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतर मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन करणारा पुढला शास्त्रज्ञ आपल्याला दिलेला आहे न्यूलँड्स. या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँड जे आहे तर त्या न्यूलँडचा अष्टक, ऑक्टेव्ह म्हणजे काय, अष्टक, अष्टकाचा नियम आपल्याला या ठिकाणी पाहिजे. द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स कोरिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन डिफरंट. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स यानं एक वेगळ्या मार्गानं अणुवस्तुमानाचा असणारा तो काही सहसंबंध जो आहे, को रिलेशन जे आहे तर ते मूलद्रव्याच्या गुणधर्माशी त्यांनी त्या ठिकाणी जोडले. इन द इयर 1866 न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. सन 1866 मध्ये न्यूलँड्सनं त्या काळामध्ये माहीत असलेली, ज्ञात असलेली मूलद्रव्य काय केली, अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी कशी मांडली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ही स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ द थोरियम. या मूलद्रव्याच्या अणुभारांकाची चढत्या क्रमानं मांडणी करत असताना सर्वात हलका अशा प्रकारचं जे काय हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजन या मूलद्रव्याने त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. तर शेवट जो आहे तर तो शेवट त्यांनी त्या ठिकाणी थोरियमने त्या ठिकाणी केले. ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. आणि अशा प्रकारे मूलद्रव्याच्या अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केल्यानंतर त्याला असं दिसलं की प्रत्येक असणारे जे काय 8वं मूलद्रव्य जे आहे तर त्या 8व्या मूलद्रव्याची आणि पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म कसे आहेत, सारखे त्या ठिकाणी. For example, sodium is the 8th element from the lithium and both have the similar properties. उदाहरणार्थ त्याने त्या ठिकाणी सांगितलं की सोडियम हे लिथियम पासून 8वं मूलद्रव्य असून दोघांचेही गुणधर्म त्या ठिकाणी एकसारखेच त्या ठिकाणी आहे. याच्यासाठी आपल्याला तक्ता जो आहे तर त्या तक्त्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय सांगतोय आपल्याला की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे असणारे जे काही गुणधर्म आणि पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे असतात, सारखे असतात. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आपल्याला सांगितलं जसं की सोडियम. सोडियम कसं आहे, लिथियम पासून 8वं. आता या ठिकाणी लिथियम पासून 8वं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 5 जे लिथियम आणि सोडियम या दोघांचे गुणधर्म कसे असणार आहेत तर त्या ठिकाणी सारखेच त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचं दुसरं गुण सांगितले उदाहरण आपल्याला मॅग्नेशियम शो सिमिलॅरिटी टू द बेरिलियम. मॅग्नेशियम पासून 8 बेरिलियम 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 जे बेरिलियम आणि मॅग्नेशियम यांचे गुणधर्म कसे असणारे, सारखेच त्या ठिकाणी गुणधर्म दाखवतात. पुढे आपल्याला सांगितलं क्लोरीन शो सिमिलॅरिटी विथ क्लोरीन. क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन आणि फ्लोरीन
हे सुद्धा काय करताना दिसतात, एकमेकांशी त्या ठिकाणी साम्य दाखवताना दिसतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जे फ्लोरीन आणि क्लोरीन सुद्धा काय करताना दिसतात, सिमिलॅरिटी त्या ठिकाणी दाखवताना दिसतात. न्यूलँड कम्पेअर धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेट इन द म्युझिक. आणि न्यूलँड जे आहे तर त्या न्यूलँडनं काय केलेली, तर ही जी काही सारखेपणाची असणारी काही तुलना जी आहे तर ती तुलना संगीतातील असणारे जे काही अष्टक जे आहे तर त्या अष्टकाशी म्हणजे सप्तक जे आहे तर त्या सप्तकाशी त्याने त्या ठिकाणी केले. पहा त्या ठिकाणी म्युझिकल नोट्स आपण लिहिलेले डो रे मी फा सो ला ती, म्हणजे सारे ग म प ध मी अशा प्रकारचे स्वर आहेत. आणि त्याच्यामध्ये काय केलेले, त्या काळामध्ये ज्ञात असलेली ती काही सर्वात लाईटेस्ट जे आहेत तर ते हायड्रोजन आणि थोरियम पर्यंत त्याने त्या ठिकाणी काय केलेली मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी केली. म्हणजे न्यूलँड जे आहे तर त्या न्यूलँडनं काय केलेली, तर या सारखेपणाची असताना काही तुलना जी आहे तर ती तुलना अष्टक जे आहे तर ते संगीतातील असताना जे काही सप्तक जे आहे तर त्या सप्तकांशी त्याने त्या ठिकाणी केली. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन द 8th अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज लॉज ऑफ द ऑक्टेव. आणि हे जे काही 8वं आणि पहिलं मुद्राव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणारा तो काही सारखेपणा जो आहे तर तो सारखेपणा त्याने काय केलेले, अष्टकाचे जे काही नियम जे आहेत तर त्या नियमामध्ये त्या ठिकाणी मांडले. हायड्रोजन आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्रोमियम, टिटॅनियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल, कॉपर आहे, झिंक आहे, या ठिकाणी ॲट्रियम आहे, त्याच्यानंतर इंडम आहे, आर्सेनिक आहे, सेलोनियम, त्याच्यानंतर ब्रोमिन आहे, रुबेडियम, त्या ठिकाणी ट्रॉन्सियम, सेरियम आणि लॅन्थेनाइट अशा प्रकारची असणारी काही मूलद्रव्य जी आहेत तर ती मूलद्रव्य आपल्या त्या ठिकाणी आकृती जी आहेत तर त्या आकृतीमध्ये दिसतात. आता याच्यानंतर पुढे आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेले की डू यू नो in the Indian music system, there are 7 main notes, namely sa, re, ga, ma, pa, dha, ni, and their collection is called the saptak. भारतीय असणारी जी काही संगीत प्रणाली जी आहे तर त्या भारतीय संगीत प्रणालीमध्ये सा, रे, ग, म, प, ध, नि अशा प्रकारची 7 त्या ठिकाणी मुख्य अशा प्रकारचे स्वर आहेत. आणि त्यांचा जो काही समूह जो आहे तर त्या समूहाला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सप्तक त्या ठिकाणी म्हणतात. द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज वन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. या ठिकाणी हे जे काही स्वर जे आहे तर त्या स्वरांची असणारी ती काही वारंवारता जी आहे तर ती काय होता नसते, सा पासून नी पर्यंत जात असताना यांची वारंवारता काय होता नसते, वाढत जाताना दिसते. बरोबर. म्हणजे पहा पुढे काय सांगितले, तर सा टू नी. Then comes the sa of the upper saptak at the double frequency of the original sa. त्यानंतर आपल्या असं लक्षात येत असतं की मूळ असणारा जो काही सा जो आहे तर त्या साच्या दुप्पट वारंवारता पुन्हा वरचा असणारा जो काही सप्तकातील सा स्वरावर त्या ठिकाणी येताना दिसते. इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द 1 सप्तक. याचा अर्थ काय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात नसते की सप्तक जे आहे तर ते सप्तक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा स्वर जे आहे तर त्या स्वरांची त्या ठिकाणी पुनरावृत्ती जी आहे तर ती पुनरावृत्ती त्या ठिकाणी होताना दिसते. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक आर. तर या ठिकाणी पाश्चिमात्य अशा प्रकारचं संगीत जे आहे तर त्या संगीतामध्ये डो, री, मी, फा, सो, ला, ती अशा प्रकारचे स्वर जे आहेत तर ते स्वर त्या ठिकाणी आहेत. The note do have the double original frequency come again at the 8th place. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की 8व्या स्थानावर दुप्पट वारंवारतेचा असणारा जो काही डो स्वर जो आहे तर तो डो स्वर त्या ठिकाणी येताना दिसतो. आणि धिस इज द ऑक्टेव ऑफ द वेस्टर्न नोट. आणि हेच त्या ठिकाणी आपल्याला पाश्चिमात्य स्वर जे आहे तर त्याचं अष्टक त्या ठिकाणी. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दिस नोट. आणि अशा पद्धतीने स्वरांचा असणारे जे काही वैविध्यपूर्ण उपयोग जे आहे तर त्या वैविध्यपूर्ण उपयोगामधून संगीत जे आहे तर त्या संगीताची निर्मिती त्या ठिकाणी होते. त्याच्यानंतर आपल्याला पुढे मेनी लिमिटेशन
वेअर फाउंड इन द न्यूलँड्स ऑक्टेव्ह. जे काही न्यूलँडचा असणारा जो काही अष्टकाचा असणारा जो काही नियम जे आहे तर त्या नियमामध्ये खूप त्रुटी त्या ठिकाणी आहे. धिस लॉ वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा जो काही अष्टकाचा न्यूलँडचा असताना जो काही नियम जो आहे तर तो नियम फक्त कॅल्शियम जे आहे तर त्या कॅल्शियम पर्यंतच त्या ठिकाणी लागू होताना दिसतो. या अष्टकाचा हा जो असणारा जो काही नियम जो आहे म्हणजे पहिलं आणि 8वं मूलद्रव्याचे गुणधर्म त्या ठिकाणी सारखे असतात. हा जो काही अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम फक्त आपल्याला कॅल्शियम पर्यंतच त्या ठिकाणी लागू होताना दिसतो. न्यूलँड फिटेड all the no elements in the table of the 7/8 that is 56 boxes. न्यूलँडनं काय केलेलं आहे त्याच्या काळामध्ये ज्ञात असलेली 7x8 म्हणजे 7×8 56 असणारे जे काही रकाने जे आहेत तर ते रकाने अशा पद्धतीचा असणारा काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये त्या ठिकाणी ते बसवले. न्यूलँड प्लेस 2 elements each in some boxes to accommodate all known elements in the table. न्यूलँडनं काय केलेलं आहे की त्या काळामध्ये ज्ञात असलेली जी काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांना तक्त्यामध्ये सामावून घेण्यासाठी न्यूलँडनं काही जागांवर त्या ठिकाणी 2 मूलद्रव्य त्या ठिकाणी बसवले. उदाहरणार्थ या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेल अशी 2 मूलद्रव्य त्या ठिकाणी बसवली. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत असते की सेरियम आणि लॅन्थॅनाइट अशा प्रकारची 2 मूलद्रव्य काय केली एकाच जागेवर त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी बसवली. ही त्याची त्या ठिकाणी आहे लिमिटेशन त्या ठिकाणी त्रुटी त्या ठिकाणी. पुढे पाहता काय सांगितलंय की मोर ओव्हर ही प्लेस्ड सम एलिमेंट्स विथ द डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. त्याचबरोबर दुसरे असणारे जे काही लिमिटेशन जे आहे तर ते लिमिटेशन आपल्याला सांगता येईल की काही भिन्न गुणधर्माची असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर ते अष्टकातील एकाच स्वराखाली त्या ठिकाणी ठेवलेली. उदाहरणार्थ पहा तर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ द हॅलोजन. का की कोबाल्ट आणि निकेल हे कुठे ठेवलेलं आहे. हा जो काही हॅलोजन ग्रुप आहे तर त्या हॅलोजन ग्रुपमध्ये त्याने काय केलेलं तर त्या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेलला त्या ठिकाणी हॅलोजन गटामध्ये त्या ठिकाणी स्थान आहे की ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत तर त्या ठिकाणी भिन्न भिन्न त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल पुढे पहा की या ठिकाणी पुढे आपल्याला सांगितले अवे फ्रॉम अलॉंग विथ द नॉन मेटल्स ऑक्सिजन अँड सल्फर अंडर द नोट TR. न्यूलँड जे आहे तर त्या न्यूलँडने काय केलेले कोबाल्ट आणि निकेल जे आहे तर त्याला पुढे स्थान दिलेले हॅलोजनमध्ये हॅलोजन गटाबरोबर त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साधर्म्य असलेला Fe जो आहे Fe त्या ठिकाणी Fe असणारा जो काही ग्रुप जो आहे तर तो ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पुन्हा एकदा पहा की कोबाल्ट आणि निकेल जे आहे तर त्याला हॅलोजनमध्ये स्थान दिलेले तर याच्याऐवजी म्हणजे कोबाल्ट आणि निकेल याच्याशी साधर्म्य असणारा जो Fe जो आहे Fe म्हणजे कोणता तर ह्या ठिकाणी हा Fe ग्रुप आहे. म्हणजे याच्यापासून काय केलेले लांब असणारे ऑक्सिजन आणि सल्फर यांना काय केलेलं तर त्याने त्या ठिकाणी T हा जो काही स्वर जो आहे किंवा TI हा जो काही स्वर जो आहे तर त्या स्वराखाली त्यांनी त्या ठिकाणी ठेवले. ऑल्सो न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव द प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. पुढे आपल्याला सांगता येईल की नव्यानं शोध लागलेले जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची जी काही तरतूद जी आहे तर ती तरतूद त्या ठिकाणी न्यूलँडचं असणारं जे काही अष्टक जे आहे तर त्या अष्टकामध्ये त्या ठिकाणी. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड फ्लो ऑफ द ऑक्टेव्ह. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये शोध लागले जे काही नवीन मूलद्रव्ये जे आहेत तर त्या नवीन मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये त्या ठिकाणी ते बसले. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लिमिटेशन्स ऑफ द न्यूलँड फ्लो ऑफ ऑक्टेव्ह जे आहे तर ते ऑक्टेव्ह त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतर पुढील तासाला आपण त्या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला आपण त्या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जो आहे तर तो त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.